नमस्कार. टिट विथ डेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अळूचं फदफदं, म्हणजे अळूची पातळ भाजी. काही ठिकाणी याला अळूचं गरगटं असंही म्हटलं जातं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, त्याचे असे उभे काप केलेत. नंतर 8 ते 10 चिंचा, 1 छोटी वाटी शेंगादाणे आणि 1 छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. तर खोबरं, हरभऱ्याची डाळ आणि शेंगादाणे आपण एकत्र करून घेऊयात. आणि आता याला पाण्यामध्ये आपण भिजत ठेवूयात. तर साधारण एक 2 ते 3 तास ह्याला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. डाळ चांगली अशी हाताने मोडली गेली पाहिजे, म्हणजे समजून घ्यायचं की हे तयार आहे. तर साधारण एक 4 ते 5 अळूची पानं घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता हा जो अळू आहे ह्याचा देठ काळा आहे. नेहमी काळ्या देठाचा अळूची पानं घ्यायची. हिरव्या देठाचा जर असेल तर त्याच्याने घशामध्ये खाज वगैरे सुटू शकते, त्यामुळे कायम अळू हा काळ्या देठाचाच घ्यायचा. त्यानंतर मी इथे 1 गड्डी चुका घेतला आहे. चुकामुळे काय होतं तर अळूची भाजी व्यवस्थित मिळून यायला मदत होते. आता अळू व्यवस्थित धुवून चिरून घेतला आहे. त्याला असं मी उभं कापलं आहे, तुम्ही कसंही कापू शकता. त्यानंतर इथे मी अळूची देठंसुद्धा घेतली आहे. सगळ्यात जास्त जो पौष्टिकपणा असतो तो अळूच्या देठांमध्ये असतो, त्यामुळे काहीही झालं तरी अळूची देठंही टाकून द्यायची नाहीत. त्यानंतर हा धुवून चिरून घेतलेला चुका आहे, या दोन्हीला मी इथे मिक्स केलं आहे. आता मिक्स केलेला अळू आणि चुका मी एका पातेल्यात घातलं आहे आणि अळू आणि चुका बुडेल एवढं ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता की पूर्ण बुडेल एवढं पाणी घातलं आहे. आणि आता याला आपण कुकरमध्ये एक साधारण 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून देऊयात. अळू छान शिजून होईल. तर त्याला आता आपण छान शिजवून घेऊयात. इथे माझा अळू शिजून तयार आहे. तर आता ह्याच्यामधलं जे पाणी आहे हे पाणी टाकून नाही द्यायचं, कारण हे पाणी खूप पौष्टिक असतं. भाजी करताना हेच पाणी आपण नंतर वापरू शकतो. त्यामुळे मी ते एका कुंड्यामध्ये काढून घेते आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की अळू आणि चुका जे आपण शिजवून घेतलं आहे त्याला तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा घेऊ शकता बारीक करून, किंवा इथे असं आपण त्याला एकजीव करून घ्यायचं. तर इथे मी छान ह्याला एकजीव करून घेते. मी मिक्सरमधून सुद्धा काढणार आहे, पण तरीसुद्धा थोडासा ह्याला असा एकजीव करून घेतला की त्याची चव अजून छान लागते. आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बेसनाचं पीठ घालून घेऊयात आणि साधारण 1 ते 2 चमचे शेंगादाण्यांचा कूट घालूयात. आणि याला पुन्हा एकदा छान हटून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. अळू हा अतिशय पौष्टिक असतो. त्यामध्ये खूप आयर्न आणि कॅल्शियम असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अळूची देठं, त्यांच्यामध्ये तर खूप जास्त प्रोटीन्स असतात, आयर्न असतं, कॅल्शियम असतं. तर आता मी यामध्ये 1 ते 2 चमचे शिजलेलं वरण घालते आहे आणि पुन्हा एकदा त्याला छान मिक्स करून घेते. इथे मी भाजी छान हटून घेतली आहे, तरीसुद्धा मी ती छान बारीक व्हावी म्हणून मिक्सरमधनं एकदा फिरवून घेणार आहे. तुम्हाला जर हटायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट पाणी वेगळं केल्यानंतर मिक्सरमध्येच अळू, बेसनाचं पीठ, शेंगादाणे हे सगळं छान एकजीव करून घेऊ शकता. तर इथे आपली छान ही अशी भाजी एकजीव झाली आहे. तर आता आपण जे भिजवलेलं शेंगादाणं, खोबरं आणि चिंच होती ती सुद्धा आता आपल्याला काय करायची आहे तर मिक्सरमधनं वाटून घ्यायची, म्हणजे फक्त चिंच वाटून घ्यायची आहेत आणि शेंगादाणा आणि खोबरं आपल्याला वरून घालायचं आहे. अळूची भाजी खाताना जेव्हा दाताखाली शेंगादाणा आणि खोबरं येतं तेव्हा आहा, काय सांगू, काय चव लागते.
तर आता इथे ही जी आपण भिजवलेली चिंच आहेत ती आपण काय करूयात तर छानपैकी वाटून घेऊयात. तर आपला हा असं चिंच आपण वाटून घेतली आहेत आणि हे जे आपली डाळ, शेंगादाणा, खोबरं आहे हे सुद्धा छान भिजलं आहे. तर आता आपण पटकन फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेतलं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरीला छान तडतडू द्यायचं. मस्त खमंग फोडणी करायची. त्यानंतर चवीप्रमाणे हिरवी मिरची, हिंग, हळद. छान ही फोडणी अशी मस्त तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर बारीक केलेली अळूची भाजी या फोडणीमध्ये घालायची. आणि लक्षात ठेवा, आपण जे पाणी घालणार आहोत ते अळू शिजवताना जे आपण पाणी वापरलं होतं, साईडला काढलं होतं, तेच पाणी याच्यात घालायचं आहे. कारण भाजीचा जो पौष्टिकपणा असतो तो काही अंशी त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो. त्यामुळे ते जर फेकून दिलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे जे आपण छान पाणी बाजूला काढून ठेवलं होतं तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत. छान याला आपण हलवून घेऊयात. आंबट गोड चवीची अशी मस्त छान अळूची भाजी. पूर्वीच्या काही लग्नांमध्ये तर अळूची भाजी आणि जिलेबी हाच मेनू असायचा. माझ्या आईवडिलांच्या लग्नात देखील अळूची भाजी आणि जिलेबी हाच मेनू होता. तर आता इथे आपण जे भिजवलेलं खोबरं, शेंगादाणे आणि डाळ आहे ते घालून घेऊया. आणि जे आपण वाटून घेतलेलं चिंच होतं ते आपण एक साधारण 2 ते 3 चमचे घालून घेऊया. एकदम सगळं चिंच घालू नका, नाही तर भाजी आंबट होईल. त्यामुळे आधी थोडं थोडं करूनच घालूयात. मग चवीप्रमाणे इथे तिखट आणि अगदी अर्धा चमचा मसाला घालायचा इथे, गोडा मसाला जो असतो तो. आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं घालून आता आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण एक मीडियम साईजचा किंवा अगदी छोटासा गुळाचा तुकडा घालून घेऊयात आणि भाजीला छान उकळी येऊ देऊयात. चिंचेमुळे आंबटपणा, गुळामुळे गोडपणा, मस्त आंबट गोड चव. तर इथे आपल्या भाजीला उकळी आली आहे. तर मध्ये मध्ये थोडी चव घेऊन बघायची बरं का. म्हणजे जर खूप आंबट वाटत असेल तर गूळ ॲड करता येतो. खूप गोड वाटत असेल तर थोडंसं चिंच घालायचं. असं करत मध्ये मध्ये चव घेत बघायचं. आणि अशी आपली गरमागरम मस्त आंबट गोड चवीची अळूची भाजी तयार आहे. आत्ता माझ्याकडे जिलेबी नाही आहे. मला किती वाईट वाटतं आहे म्हणून सांगू तुम्हाला. जिलेबी असती तर मस्त मेजवानीच झाली असती आज मला. तर ही अशी आपली आंबट गोड चवीची मस्त गरमागरम अळूची भाजी तयार आहे. पोळी, भाकरी, भात ही कशावरही बरोबर छान लागते. तर अशी ही छान मस्त आंबट गोड चवीची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि हो, सोबत जिलेबीसुद्धा खा बरं. एक दिवस डाएटला सुट्टी द्यायची. तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा टिटबिट डेलिकसी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.